नाही, कारण की अल्निनो वर्ष आहे, दुष्काळाचं सावट आहे, त्यातच खतांचा तुटवडा, या सगळ्या गोष्टी आहे. दर 10 वर्षांनी 1 वर्षात पावसाचा प्रमाण खूप अत्यल्प असतो. मागच्या दशकामध्ये 2017मध्ये अशी परिस्थिती होती, परंतु यावर्षी जरी एल्निनोचा प्रभाव असला परंतु आपल्या जिल्ह्याच्या धरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणीसाठा उपलब्ध आहे आणि साधारणतः जो सरासरी पाऊस आहे त्यापेक्षा थोडा पाऊस कमी जरी पडला तरी आपण पूर्णपणे परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रिपेअर्ड आहोत. एक शक्यता आहे की पावसाने खूप जास्त गॅप दिली तर लोकांना दुबार पेरणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे योग्य प्रबोधन, पाण्याचा योग्य नियोजन आणि शेतकऱ्यांना कशा पद्धतीने या परिस्थितीला समोर जाता येईल आणि कुठल्याही पद्धतीची परिस्थिती उद्भवली तर त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने पूर्णपणे सज्ज राहावे अशा पद्धतीचे निर्देश दिले. कृषी विभागाच्या प्रत्येक अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या शेतामध्ये जाऊन त्यांचे फोटो अपलोड करून जिओ टॅगिंग करावी, जेणेकरून सरकारचे सर्व अधिकारी फील्डवर आहे अशा पद्धतीच्या सूचना त्यांना देण्यात आल्या. क्रॉप डायव्हर्सिफिकेशनच्या संदर्भामध्ये सूचना देण्यात आल्या. डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजी प्लॅनप्रमाणे विकसित महाराष्ट्र 2047ची सुसंगत कृषी विभागाची वाटचाल कशी राहील, त्याचं उद्दिष्ट कसा राहील, आपला पुढची योजनेची अंमलबजावणी करताना सर्व योजना सॅच्युरेशन मोडमध्ये कसं जाता येईल, ज्यांना पाणी नाही त्यांना पाण्याची व्यवस्था कशी करता येईल, आदिवासी शेतकऱ्यांना बोरवेल कसं देता येईल, सोलर पंप कसं देता येईल, पाईपची अरेंजमेंट कशी करून देता येईल, एकंदरीत कृषी विभागाच्या सर्व सेक्टरवरचा आम्ही आढावा घेतला आणि त्या दृष्टीने योग्य नियोजन करण्याच्या सूचना विभागाला दिलेल्या आहेत. खतासंदर्भात काही नियोजन केलं? रासायनिक खताच्या संदर्भात देखील उचल थोडीशी जास्त झालेली आहे. त्यामुळे ॲग्रिकल्चर टॅक्सशी सुसंगत आणि मागच्या वर्षी ज्यांनी जेवढी उचल केली आहे त्यापेक्षा जास्त उचल केलेली आहे. त्यामुळे कोणालाही विक्री करताना जास्तीची उचल करून देण्यात येऊन अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहे. आणि जास्तीत जास्त ऑर्गॅनिक फार्मिंगला कशा पद्धतीने अजून चालना देता येईल, जे हिरवळीचं खत आहे ढेंच्या तो कसा उपलब्ध करून देता येईल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये रासायनिक खताचा तुटवडा होऊ नये म्हणून थोडासा बफर स्टॉक यावर्षी करण्यात आलेला आहे. एकनाथ शिंदे साहेब आमचे सर्वोच्च नेते आहे. ते जे निर्णय घेतील ते गुणवत्तेवर योग्य घेतील आणि तो त्यांचा अधिकार आहे. होणार आहे काय मंत्रिमंडळाचा? तो त्यांचा अधिकार आहे, त्याच्यावर कोणी दुसऱ्याने भाष्य करणे योग्य नाही. 2029 मध्ये कुठेतरी शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढेल अशी खूप चर्चा आहे. आता एकनाथ शिंदे साहेबांनी या संदर्भामध्ये जे वक्तव्य अजून कुठली भूमिका जाहीर केली नाही तो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे ते जे निर्णय घेतील तो अंतिम राहील. असं कुठलाही शब्द दिला नव्हतं आणि अशा पद्धतीचा कधी शब्द दिला जात नाही आहे. पक्षाच्या नेतृत्वाचा तो अधिकार असतो आणि तो अधिकारवर कोणी बोलण्याचा प्रश्न उद्भवत नाही. बंगालच्या विजयामध्ये भाजपचा श्यामा प्रसाद मुखर्जी यांचं स्वप्नपूर्तीचा विषय घेत आहे. त्यावर संजय राऊत असं म्हणाले की कुठेतरी श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी बंगालमध्ये मुस्लिम लीग सोबतच सत्ता स्थापन केली, त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्हाला बोलायला लावलं. ते काय आहे, संजय राऊतच्या बद्दल एकच म्हणायचं आहे की काय होतास तू, काय झालास तू. शेवटी एखाद्या माणसाची बुद्धी किती भ्रष्ट होऊ शकते. काँग्रेसच्या संपर्कात येऊन कोणाचा वैचारिक पानिपत कसा होऊ शकतो याचं उत्कृष्ट उदाहरण संजय राऊत आहे. स्वतःचा प्रेझेन्स मीडियामध्ये आणण्यासाठी कदाचित ते असे वक्तव्य करत असेल किंवा काहीतरी दिवाळखोरी झालेली आहे अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे. मला असं वाटते की पूर्णपणे उभाटाचं अस्तित्व संपवल्याशिवाय ते स्वस्थ बसणार नाही असे वक्तव्य करू आणि जे ममताचं झालं हिंदुत्व विरोधी भूमिका घेऊन तेच संजय राऊतच्या कृतीमुळे उभाटाचा होईल अशी परिस्थिती आणि भविष्य मला दिसत आहे. बच्चू कडूंना जे पद देण्यात आलेलं आहे किंवा भविष्यात जे काही दिलं जाणार आहे, विदर्भात कुठेतरी शिवसेनेचा विस्तार केला जाईल आणि त्यांनी असंही म्हटलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा करायचं. त्यामुळे काय स्ट्रॅटेजी आहे नेमकी या सगळ्या? प्रत्येक राजकीय पक्षाला त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे.
प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटते की आमचा नेता हा सर्वोच्च पदावर गेला पाहिजे. शिवसेनेचं विदर्भाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो पूर्वी होता, शिंदेसाहेब सातत्याने विदर्भाकडे लक्ष घालत आहे. दोन्ही विधान परिषद पूर्वी त्यांनी मान्य कृपाल तुमाने आणि भावना गोडे विधान परिषदेला दिली होती. एकमात्र केंद्रामध्ये मंत्री त्यांनी विदर्भातून प्रतापराव जाधव यांना केलेला आहे. आता तिसरा विधान परिषद त्यांनी विदर्भात दिलेला आहे. उद्धव ठाकरे साहेबाकडे शिवसेना असताना 30 वर्ष विदर्भाच्या एकाही माणसाला विधान परिषद किंवा राज्यसभा मिळाली नाही. परंतु शिंदे साहेबांनी 1.5 वर्षात 3 लोकांना विधान परिषद आणि एका माणसाला केंद्रीय मंत्री केलेला आहे. 3 राज्यों में बीजेपी जीती, क्या कहोगे, किस तरह से? भारतीय जनता पार्टी का विजय निश्चितपणे भाजपा का यह विजय बहुत ही अभूतपूर्व ऐसा यश है. मुझे ऐसा लगता है कि ममता दीदी ने जिस तरह से हिंदुत्व विरोधी भूमिका ली उसका ये परिणाम है. और हिंदू हित की बात करेगा वहीं देश पे राज करेगा, ये जो वक्तव्य था और जिस तरह से हिंदू के खिलाफ भूमिका लेती जा रही थी उस वजह से लोगों में रिएक्शन हुआ है. हिंदुत्ववाद ये एक तरह से पूरी तरह से सबको साथ में लेने का एक विचार है, हिंदुत्ववाद का विचार, और उसी विचार की जीत हुई है. हो, पालघरमध्ये 13 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार अघोरी पूजेच्या नावाखाली ज्यांचे 13 वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराची घटना समोर आली पालघर बाबांनी. अजूनही पुरोगामी महाराष्ट्रात अशा पद्धतीची दुर्दैवी घटना घडतात. आपण वारंवार कायद्यामध्ये बदल करतो, वारंवार कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करतो, परंतु ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे की अशा अनुचित अनेक घटना घडत राहतात. आता या सर्व प्रकरणामध्ये कारवाई ही गतीने व्हावी, चार्जशीट वेळेवर दाखल व्हावी, ट्रायल हे लवकरात लवकर निर्णय व्हावा अशा पद्धतीची व्यवस्था सरकार करत आहे. आणि नवीन जो कायदा आलेला आहे BNS जे अमेंडमेंट झालेलं आहे त्यातून निश्चितच भविष्यामध्ये थोड्याफार प्रमाणात बदल होईल. परंतु मला असं वाटते की अधिक प्रभावी कायदे या संदर्भामध्ये करण्याची गरज आहे. नरसापूरची जी घटना झालेली आहे, चिमुकलीवर अत्याचार झाला आहे, तर राज ठाकरेंनी असं म्हटलं की अशाला इतका त्रास देऊन संपवा का, त्याला या सगळ्या गोष्टीची हे भावना प्रत्येकाच्या मनात असते. शेवटी एखाद्या लहान मुलींवर अशा पद्धतीची घटना होते तर समाजातल्या प्रत्येक घटकाला त्याला भर चौकात फाशी द्यायची इच्छा आणि चीड निर्माण होते. ती एक स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. परंतु कायद्याच्या राज्यामध्ये जगामध्ये कुठली अशी व्यवस्था नाही आहे. कदाचित जर अशा पद्धतीच्या कायद्यामुळे जरी दुरुस्ती झाली नाही तर भविष्यामध्ये अधिक प्रभावी कायदे कशी करता येईल आणि काहीतरी टाईम बाउंड कार्यक्रम, म्हणजे एखादा गुन्हा घडला की किमान 2 महिन्याच्या आतमध्ये निकाल लागला पाहिजे किंवा महिनाभराच्या आतमध्ये चार्जशीट आणि 2 महिन्याच्या आतमध्ये फैसला, अशा पद्धतीची निर्णय घेण्याची आता परिस्थिती निर्माण झाली आहे असं वाटतं.